नमस्कार. महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. योग्य वाण निवडणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे, नाही का? चला तर मग आपल्या शेतासाठी सर्वोत्तम वाण कोणता हे सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न असतो की माझ्या जमिनीसाठी, माझ्या पाण्याची सोय बघता माझ्यासाठी सगळ्यात फायद्याचा ऊस कोणता. तर याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत, जेणेकरून पुढचा निर्णय घेणं एकदम सोपं होईल. सगळ्यात आधी आपण त्या वाणांबद्दल बोलूया ज्यांनी वर्षानुवर्ष शेतकऱ्यांचा विश्वास कमावला आहे. हे म्हणजे आपल्या शेतीतले जुने, जाणते आणि भरोशाचे खेळाडू आहेत. आणि या यादीतलं पहिलंच आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे कॉप 86303. हो, आपल्या सर्वांची ओळखीची नयाना. 2000 साली आलेला हा वाण आजही अनेक शेतकऱ्यांची पहिली पसंती का आहे ते आता पाहूया. आता नैनाचे आकडे बघा. उत्पादन 102 टन प्रति हेक्टर, जे कदाचित कमी वाटेल, पण खरी जादू आहे याच्या साखर उतार्यात, तब्बल 20.1%. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा वाण दुष्काळातही तग धरतो. त्यामुळे जिथे पाण्याची थोडी कमतरता आहे तिथे नैना आजही एक विश्वासार्ह पर्याय आहे. आता ह्या जुन्या आणि विश्वासू खेळाडूंमधलं दुसरं नाव आहे को 99008, म्हणजेच श्यामा. 2004 साली आलेल्या या वाणाने उत्पादनाच्या बाबतीत मात्र एक वेगळाच बेंचमार्क सेट केला. इथे बघा, श्यामाचं उत्पादन थेट 120 टनांच्या जवळ जातंय. साखर उतारा थोडासा कमी आहे मान्य, पण याची खासियत वेगळीच आहे. ज्या जमिनी थोड्या खारट आहेत किंवा जिथे पाण्याचं नियोजन करताना ताण येतो, तिथे श्यामा जबरदस्त काम करतो. म्हणजे प्रत्येक वाणाची स्वतःची एक खासियत आहे, बरोबर? चला, आता काही अशा वाणांबद्दल बोलूया जे खास परिस्थितीसाठी किंवा विशिष्ट उद्दिष्टांसाठी तयार केले गेलेत. आपण यांना स्पेशलिस्ट म्हणू शकतो. आता इथे दोन वेगवेगळी ध्येय आहेत. एका बाजूला आहे फुले सावित्री, जो लवकर पक्व होतो. याचा अर्थ पीक लवकर तयार होतं आणि शेतकऱ्याच्या हातात पैसाही लवकर येतो. तर दुसऱ्या बाजूला आहे फुले 265. याला तर उत्पादनाचा बादशाच म्हणतात. ज्यांना फक्त आणि फक्त जास्तीत जास्त टन ऊस काढायचा आहे, त्यांच्यासाठी हा वाण बनवलाय. फक्त हा आकडा बघा, 157.6 टन प्रति हेक्टर. हे आहे फुले 265चं उत्पादन. म्हणजे विचार करा, हे उत्पादन किती प्रचंड आहे. खरोखर एक अविश्वसनीय आकडा आहे हा. आणि हो, केवळ उत्पादनच नाही तर फुले 265ची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा तितकीच जबरदस्त आहे. लालकूज, गवताळवाढ, पोक्का बोईंग अशा सगळ्या मोठ्या रोगांपासून हा वाण सुरक्षित आहे. याचा सरळ अर्थ होतो कमी धोका आणि जास्त उत्पन्न. ठीक आहे, तर जुने आणि विशेष वाण आपण पाहिले. आता वेळ आली आहे नवीन पिढीला भेटण्याची. हे आहेत संशोधनातून जन्माला आलेले नवे शिलेदार, जे ऊस शेतीचं भविष्य घडवण्यासाठी तयार आहेत. या टाईमलाईनकडे एकदा बघा. यावरून लक्षात येतं की आपलं संशोधन किती वेगाने पुढे जातंय. 2017 मध्ये खारवट जमिनीसाठी MS 1001 आला, तर 2022 आणि 2023 मध्ये उच्च उत्पादन आणि पाणीटंचाईवर मात करणारे नवीन वाण आले. हे सतत चालणारं संशोधनच आपल्या शेतीला पुढे नेत आहे. आणि या नव्या पिढीतला सगळ्यात चमकणारा तारा म्हणजे फुले 1512. याला आपण एक परफेक्ट अष्टपैलू खेळाडू म्हणजेच ऑलराऊंडर म्हणू शकतो. कारण यात उच्च उत्पादन आणि उच्च साखर उतारा या दोन्ही गोष्टींचा एक उत्तम समतोल आहे. हे चार्ट बघा, म्हणजे लगेच लक्षात येईल. उत्पादन 150 टनांच्या वर आणि साखर उतारा तर बघा 20.3%. म्हणजे हा वाण जुन्या नैना इतकी साखर देतो आणि फुले 265च्या जवळ जाणारं उत्पादनही देतो. आणि सोबतच तो सगळ्या हंगामांसाठी योग्य आहे आणि पाणी कमी असेल तरी तग धरतो. म्हणजे खऱ्या अर्थाने कंप्लीट पॅकेज आहे. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या वाणांची माहिती घेतली. चला आता या सगळ्यांना एकाच रेषेत उभं करूया आणि त्यांची थेट तुलना करूया. म्हणजे चित्र आणखी स्पष्ट होईल. तर उत्पादनाच्या शर्यतीत जसं आपण पाहिलं, फुले 265 हा स्पष्टपणे नंबर 1 वर आहे. पण त्याच्या अगदी मागे 150 टनांचा टप्पा पार करणारा फुले 1512 दुसऱ्या नंबरवर आहे. आणि तिसऱ्या नंबरवर आहे फुले 10001. हे आहेत आपले टॉप 3 टनेज चॅम्पियन्स. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. जसा आपण साखरेचा विचार करतो तसं चित्र पूर्णपणे बदलतं. इथे आपला नवीन चॅम्पियन फुले 1512 20.3% बाजी मारतो आणि पहिल्या क्रमांकावर येतो. आणि जुना जाणता नयना अगदी त्याच्याजवळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे बघा, जास्त उत्पादन देणारा वाण जास्त साखर देईलच असं नाही. हा आहे आपला अंतिम तक्ता. सगळी माहिती एकाच ठिकाणी.
समजा जमिनीला खारटपणाचा त्रास असेल तर श्यामा किंवा फुले 10,001 हे उत्तम पर्याय आहेत. जर फक्त आणि फक्त टनेजच हवं असेल तर फुले 265च्या पुढे कोणी नाही. आणि जर उत्पादन आणि साखर या दोन्हींचा समतोल साधायचा असेल तर फुले 15,012 हा एक सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणून समोर येतोय. तर मग या सगळ्या माहितीनंतर अंतिम निर्णय कसा घ्यायचा? कारण योग्य वाणाची निवड म्हणजेच आपल्या शेतीचं आणि उत्पन्नाचं भविष्य ठरवणं. हे 4 सोपे टप्पे आहेत. सगळ्यात आधी आपली जमीन आणि पाण्याची परिस्थिती ओळखा. मग ठरवा की आपलं ध्येय काय आहे, जास्त टनेज की जास्त साखर उतारा. आणि बस, मग या माहितीच्या आधारावर आपण आत्ताच पाहिलेल्या तक्त्यामधून आपल्यासाठी सर्वोत्तम वाण निवडा. म्हणजे आपला निर्णय पूर्णपणे अभ्यासावर आधारित असेल. तर मग सगळी माहिती आता आपल्या समोर आहे. योग्य वाणाची निवड करून प्रत्येक शेतकरी आपल्या शेतीचं आणि आर्थिक भविष्याचं चित्र नक्कीच बदलू शकतो. आता प्रश्न फक्त एकच आहे की ह्या माहितीच्या आधारावर आपण आपलं भविष्य घडवणार का?